श्रीशाज ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. बघा, कुठे जायचं म्हटलं ना, श्रीशाची किती घाई असते. तर आज आम्ही चाललो आहोत ते श्रीशाचं फोटोशूट करण्यासाठी. आणि माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती की श्रीशाला असं शिवाजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये तिचं फोटोशूट करायचं. आणि आज आम्ही फायनली चाललो आहोत. श्रीशा पण खूप खुश आहे. तर चला ब्लॉग शेवटपर्यंत बघा कसं फोटोशूट झालं ते. इथे एका ड्रेपरीमध्ये आम्ही ऑलरेडी तिचा ड्रेस बुक केला होता. आता आम्ही इथं ड्रेस कलेक्ट केला, त्यासोबत ही ज्वेलरी वगैरे कलेक्ट केली. आणि त्यानंतर तिथून आम्ही निघलो आणि श्रीशाला आता तयार केलं. आणि श्रीशा कशी तयार झाली बघा ते. हळू उतरा. आता आम्ही इथे एका गार्डनमध्ये आलो आणि श्रीशाने चप्पल नाही घातली म्हणून ती अशी घाबरत घाबरत चालते. तर इथे तिला टोप घातला, त्यानंतर तलवार हातात दिली आणि तिला पण खूप छान वाटत होतं की असं तयार झाल्याच्या नंतर. जय शिवराय म्हण, जय शिवराय म्हण. इकडे इकडे बघ, इकडे बघ, इकडे इकडे माझ्याकडे बघ बा. ये हां चला. जय जिजाऊ, जय शिवराय. चू 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 इकडे बघ. अशी समोर धर तलवार, वर कर. हा इकडे पप्पांकडे कर तलवार. खरं तर श्रीशा खूपच जास्त खुश होती आणि खूप छान एन्जॉय करत होती. त्यामुळे ती व्हिडिओला आणि फोटोजला पण खूप छान छान पोज देत होती. सांगेल तसं करायची. खूप भारी वाटायचं तिला. नंतर गार्डनमध्ये लहान मुलांची गर्दी वाढली आणि श्रीशा पण मग मुलांमध्ये अशी खेळायला गेली. जरा वेळ खेळली ती. त्यानंतर मग फोटोग्राफर आलेला आणि ती खेळायचंच बोलत होती, पण मग पप्पा तिला घेऊन आले फोटो काढायला. आता आम्ही आलो ते लांडेवाडी चौकामध्ये आणि इथे महाराजांचा अतिशय सुंदर असा पुतळा आहे. तर आम्ही इथे महाराजांचं दर्शन घेतलेलं आणि त्यानंतर ह्या दादांनी श्रीशाला उचलून घेतलं होतं फोटोसाठी. श्रीशा अशी तलवार वर करून दाखवते. पप्पांसोबत पण फोटो काढले तिने जरा इथे. आणि इथे एक काका यांना शिवाजी महाराजांचा असा पुतळा घेऊन आलेले, तेव्हा श्रीशा कशी त्यांच्या पाया पडते बघा महाराजांच्या. खूप छान पाया पडून तिने दर्शन घेतले तिथे. आम्हाला बराच वेळ झालेला, त्यामुळे आता श्रीशा पण जराशी कंटाळलेलीच होती आणि तिला भूक पण लागलेली. त्यामुळे मी तिला हे खायला दिलं होतं. तर ती इथेच बघा मांडी घालून बसली आणि तिचं मस्त खायचं काम सुरू आहे. आईकडे बघ, तलवार कुठे आहे शिवरायांची. आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत. जरासा अंधार पडायला सुरुवात झालेली आहे आणि उद्या शिवजयंतीसाठी इथे तयारी सुरू आहे डेकोरेशनची. हे बघा, इथे सगळं स्टेज वगैरे बनवत आहेत. हो कमी हसबाळा. आणि इथे पाठीमागेच महादेव, तुळजाभवानी, खंडोबा आणि गणपतीची मंदिरे आहेत. तर आम्ही इथे दर्शन घेतले सगळ्या देवांचे.
आणि पाया पड श्रीषा, पाया पड, पाया पड. हां बघ माझ्याकडे मागे अगं पुढे देवीचं दर्शन घे, जा पुढे, बाप्पा कर पुढे. इथं तिने गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि बाप्पाचं दर्शन झाल्यावरती इथेच बसली. त्यानंतर मग इथे तिचं थोडंसं फोटोशूट केलं परत, आणि ती पण अशी पोज देत होती फोटोजला. त्यानंतर इथून बाहेर पडल्यावर तिचं असं इथं ब्लॉकवरती चालायचं काम सुरू होतं. बाहेर आल्यावर इथे शिवाजी महाराजांचा आणि माता जिजाऊचा पुतळा होता. तिने इथे दर्शन घेतलं आणि त्यानंतर इथेच ती खेळायला सुरुवात झाली तिची. आता संध्याकाळचे 7 वाजून गेले जवळपास, आणि हे बघा इथे खूप सुंदर अशी लाईटिंग केली आणि महाराजांचा पुतळा खूपच सुंदर दिसतो या लाईटिंगमध्ये. तर उद्यासाठीची ही सगळी तयारी चालू आहे शिवजयंतीची, आणि बाजूलाच हे असं फुलांचं वगैरे पण डेकोरेशन चालू आहे. तर खूप सुंदर वाटत होतं इथं आणि इतकं प्रसन्न वाटत होतं की इथून निघावंसंच वाटत नव्हतं. पण आता आम्हाला उशीर खूप झालेला, त्यामुळे आम्ही इथून निघलो आणि आजचा ब्लॉग इथेच संपतोय. जय जिजाऊ, जय शिवराय.